नाशिकमध्ये पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान लाठीमार करण्यात आला। भद्रकाली परिसरातल्या फळ बाजारात कारवाई करत असताना स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला। पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या गाडीवरती दगडफेकही करण्यात आली। शेकडोंच्या जमावानं दगडफेक केली यावेळी आणि अशावेळी दगडफेकी केली जात असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यानंतर पोलिसांकडून जमावावरती लाठीमार करण्यात आला। नाशिक महापालिकेच्या वतीनं सध्या संपूर्ण शहरामध्ये अतिक्रमण मोहीम ही जोरदार राबवण्यात येत आहे। आज भद्रकाली परिसरामध्ये अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। आपण बघू शकत आहोत की कशा प्रकारे ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे। भद्रकालीतील फ्रूट मार्केट परिसरामध्ये ही अतिक्रमण मोहीम पोहोचताच इथल्या काही गाड्यांवरती दगडफेक देखील करण्यात आली। यामध्ये महापालिकेच्या काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। यानंतर ही सगळी परिस्थिती बघताच पोलीस घटनास्थळी आले आणि इथे सौम्य पद्धतीने लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला। त्यानंतर मात्र पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता बघितलं तर पूर्णपणे पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यासोबतच शेकडोंच्या संख्येने इथे जमावाने गर्दी केलेली आहे। सध्या सगळी परिस्थिती नियंत्रणात असून महापालिकेची अतिक्रमण मोहीम ही सुरळीतपणे सुरू आहे, हे चित्र सध्या दिसून येत आहे। एकंदरीतच काय तर अतिक्रमण मोहिमेला सध्या सर्वत्र जोरदार अडचणींचा सामना करावा लागत आहे। कॅमेरामॅन किरण कटारसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।